15-16 महिन्यामध्ये ऑलरेडी एक बहार घेतला गेला. 6व्या महिन्यातच पहिला बहार पकडला. 23 टन सरासरी काढला. 100-150च्या वर ची समस्या असेल, मिलीबगची समस्या असेल. खूप सुंदर प्लॉट आहे. पण सोलापूर तालुक्यातल्या किंवा पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे मिळावे असं काही रूल आहे का? आणि वरून मांडल्यानंतर पेरूला जरा गोला येते आणि बोला की. त्याची थिकनेस खायला गोड किती बघा पेरू. चॅलेंजेस नाही. आता या दोन व्हरायटींचं जर तुलना केली, कुठली बेस्ट व्हरायटी? असं केल्यावर ह्या व्हरायटीसाठी विशेषतः काय बेनिफिट जाणार? आता तुम्ही इथे जरी कट मारला, याला जेव्हा 2 ब्रँचेस येतील हा डायरेक्ट खाली टेकेल. फूल देण्याची, फळ लागण्याची काहीच अडचण नाही. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमध्ये काय प्रॉब्लेम होतो? 5 फूट आहे, त्यातले 2 किंवा 1 फूट जरी असलं तरी चालेल. जेवढे आपल्याकडचे पेरूचे प्लॉट आहेत ते ह्याच बेसवरती की 60 ते 70% पाटील व्हरायटीचं आपलं शेड्यूल जातं. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा शुभचिंतक अमोल पाटील. आज आपण इंदापूर इथे पेरू बागेमध्ये आलेलो आहे. पेरू दौऱ्याचा पहिला प्लॉट आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. आणि माझ्यासोबत शेतकरी दादा, तुमचं नाव काय? शौकतभाई शेख. शौकतभाई शेख यांच्या शेतामध्ये आपण आहोत आणि पेरूच्या बागेची पूर्णपणे सेटिंग या ठिकाणी झालेली आहे. आजची तारीख आहे 15 एप्रिल 2025. शौकतभाई, मला तुम्ही सगळ्यात पहिले हे सांगा, साधारणतः हा जो प्लॉट आहे याचं वय किती, म्हणजे कधी आपण लागवड केलेली याची? गेल्या वर्षी 2024 मध्ये. 2024 मध्ये केलेली. कुठल्या महिन्यात? फेब्रुवारी मध्ये 5 तारखेला. फेब्रुवारी मध्ये. फेब्रुवारी 2024चा हा प्लॉट आहे आणि आता मार्च चालू आहे, म्हणजे जवळपास 15-16 महिने याला झालेले. एप्रिल चालू आहे. 15-16 महिन्याचा हा प्लॉट आहे. जास्त असावा माझ्या मते. 20 महिन्याचा प्लॉट तुम्ही म्हटले ना. 15-16 महिन्याचा प्लॉट आहे. 15-16 महिन्यामध्ये ऑलरेडी एक बहार घेतला गेलाय. एक घेतलाय, दुसरा पकडलाय. आता हा दुसरा पकडलाय. मग पहिला बहार तुम्ही 8व्या-9व्या महिन्यातच पकडलाय याचा अर्थ? 6व्या महिन्यात पकडलाय. 6व्या महिन्यातच पहिला बहार पकडलाय. अरे बाप. बरं, आता या ठिकाणी लागवडीचं अंतर किती आहे? 7 बाय 4च आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे अंतर आहे 2 झाडांमधलं अंतर हे 4 फूट आहे आणि 2 ओळीतलं अंतर हे 7 फूट आहे. 7 फूट आहे. 7 बाय 4 म्हणजे एकरी जवळपास आपले या ठिकाणी 1000च्या वर झाडं बसलेत. आता हे 60 गुंठे क्षेत्र आहे तुमचं. 60 गुंठे. 60 गुंठे क्षेत्रामध्ये टोटल झाडं किती आहेत? 1500 आहेत. 1500. 1500 झाडं या ठिकाणी आहेत. म्हणजे एकरी 1000 झाडं आपण या ठिकाणी. थोडं क्लोज होतंय हे. म्हणजे आता एवढं वर्ष या ठिकाणी निघून जाईल ह्या अंतरामध्ये, पण पुढच्या वर्षी या ठिकाणी थोडा त्रास होईल. तर त्यावेळेस अशी एक उपाययोजना आहे की अल्टरनेट एक झाड जर आपण काढलं तर 7 बाय 8 असं ते स्पेसिंग होईल आणि झाडाला जागा मिळेल. बरं शौकतभाई, मला एक सांगा, तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे 6 महिन्यात जो बहार घेतला तर पहिल्या बहाराला तुम्हाला किती उत्पन्न मिळालं? पहिल्या बहाराला बरंच उत्पन्न 23 टन सरासरी काढला आम्ही. 23 टन माल निघाला पहिल्याच बहाराला. जास्तच पण कमी नाही. अच्छा. आणि साधारणतः दर काय मिळाले आपल्याला? दर आता काय 50 मिळाला, 52 मिळाला. 52च्या आतच मिळाला सगळा. मग 40. हार्वेस्टिंग कोणत्या महिन्यात, म्हणजे कोणत्या महिन्यात माल गेला होता? जून मध्ये. जूनमध्ये. बरोबर. म्हणजे मित्रांनो, एक जर तुम्ही पेरूचं गणित जर बघितलं, आता आपण एप्रिल महिन्यामध्ये ह्या प्लॉटवर बोलतोय आणि ऑलमोस्ट इथे आता 100% सेटिंग जी आहे, बोर साईज सगळी झालेली आहे. पेरूच्या भावाचं जर गणित आपण समजून घेतलं तर साधारणतः दिवाळीच्या आधी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत दर हे अतिशय चांगले राहतात. सप्टेंबर नंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या काळामध्ये थोडंसं थंडीच्या पिरियडमध्ये दर कोलमडतात. आत्ताही जवळपास 50-60 रुपयाची लेवल आहे, परंतु ह्या दिवसामध्ये पेरू फारसा उपलब्ध होत नाही. तर जे लोक पेरूच्या नावाने म्हणजे खूप लागवड झाली आहे आणि त्यामुळे दर कोलमडतात, तर असं कुठलंच पीक नाही आहे की ज्याच्यामध्ये अप अँड डाऊन येत नाही. डाळिंबाचं उदाहरण घ्या, द्राक्षाचं उदाहरण घ्या, केळीचं उदाहरण घ्या, ऊसाचं उदाहरण घ्या. प्रत्येक पिकामध्ये एक स्लॅक पिरियड येतो किंवा एक डाऊन पिरियड येतो की ज्यावेळेस त्याचे दर हे कोलमडलेले असतात. पण जर प्रॉपर नियोजन केलं आणि ज्यावेळेस मार्केटची डिमांड आहे त्यावेळेस जर आपला माल मार्केटला आला तर आपल्याला खूप चांगले पैसे मिळू शकतात. शौकतभाई, मला एक सांगा, ह्या प्लॉटमध्ये तुम्ही पाटील बायोटेकचं काय काय आतापर्यंत वापरलं? पूर्णच वापरलं पाटील बायोटेक तुमचं.
पूर्णच पूर्णच जे महेश भाऊनी दिलं ते सगळं तुम्ही शेड्यूल नुसार नाही, पण ते माझ्या लक्षात नाही. बरं, मग शेड्यूल नुसार आपण या ठिकाणी पूर्ण वापरलंय. आता ही जी सेटिंग आपण बघतोय महेश भाऊ, तुम्हाला म्हणजे ह्या सेटिंग साठी आपण काय केलंय आता? तर या सेटिंगसाठी आपण मायक्रोन्यूट्रिएंट डीएफ मधलं दिलेलं आहे, खालून त्याच्यामध्ये ऑक्सिजन पण दिलेलं आहे. खालूनच हा खालूनच वरून झेब्रॉन वगैरे दिलाय, झिंक आणि बोरॉनचा स्प्रे आपण वरून दिलेला आहे. शेतकरी बंधूंनो, थोडंसं जवळून मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे सेटिंग इतकी आहे ह्या प्लॉटला की आत्ता जवळपास जर आपण बघितलं प्रत्येक झाडावर तर साधारणतः 100-150च्या वर या ठिकाणी आत्ता सेटिंग आहे, एवढ्या क्लोज स्पेसिंगमध्ये आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आपल्याला ही सेटिंग बघायला मिळते. तुम्हाला पेरू पिकामध्ये आता एक हंगाम तुम्ही पूर्ण काढला आहे, सगळ्यात म्हणजे कठीण समस्या काय वाटली की ज्याच्यामुळे नुकसान होतं आहे, किंवा ती समस्या जी आहे ती समस्या जास्त त्रास देते, अशी कुठली समस्या जाणवली? नाही, कुठलीच नाही. कुठलीच नाही. सेटिंगला तुम्हाला अडचण आली नाही, माल उकळणे किंवा तो खराब होणे फोम मध्ये ती अडचण तुम्हाला आली नाही. म्हणजे उत्कृष्ट नियोजन जर केलं तर आपल्याला पेरूतल्या निमॅटोडची समस्या असेल, मिलीबगची समस्या असेल, फोम किंवा बॅगिंग केल्यानंतर माल सडणे किंवा काळा पडणे ही जी समस्या असेल, साईज न होणे ही जी समस्या असेल, तर ह्या समस्या शक्यतोवर आपल्याला येत नाही. तुम्ही पूर्ण प्लॉट आता मी बघतोय पेरूमध्ये शक्यतोवर मोठ्या प्रमाणावर, तसं जर सॉईल स्ट्रक्चर आपण बघितलं तर थोडी मुरमाड टाईप जमीन आहे. फेरसची डिफिशियन्सी पेरूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक प्लॉटमध्ये दिसते, पण ह्या प्लॉटमध्ये मला आता कुठेही फेरसची डिफिशियन्सी दिसत नाही आहे. सेकंड थिंग, निमॅटोडसाठी पेरू हे म्हणजे होस्ट प्लांट आहे, अगदी त्याचं माहेरघर आहे की पेरू आणि निमॅटोड हे म्हणजे पाचवीला पूजलेल्या सारखं असतं, पण निमॅटोडचा प्रॉब्लेम या ठिकाणी दिसत नाही. तर निमॅटोडचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर जैविकमध्ये आपल्याला पॅसिलोचा वापर निमॅटो गार्ड नावाने आपण देतो. कुठल्याही कंपनीचं तुम्ही घ्या, हा दर महिन्याला किंवा 2 महिन्याला एकदा तुम्ही जर सोडलं. मायक्रोन्यूट्रनमध्ये फेरस जर एड्डा स्वरूपात फेरोस्टार नावाने आपण देतो, त्याचा जर वापर आपण केला आणि बॅक्टेरियाची जोड हे जर आपण कंटिन्यू देत राहिलो तर पेरू हे अतिशय सोपं, सहज चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. आता यावर्षी शोकतभाई काय टार्गेट आहे 1500 झाडांमध्ये? काय ह्या वेळेस डबलच माल दिसतोय, डबलच निघणार आहे आणि डबलच आहे. 20 टन मागच्या वेळेस काढलं, यावेळेस 40 टनाचं टार्गेट आहे. हा माल आता साधारणतः 35-40 टन सहज निघाला असा अंदाज आहे. हा माल आता साधारणतः कुठल्या महिन्यापर्यंत तयार होईल? तयार आता जून मध्ये चालू होईल. ते जून मध्ये, एप्रिल चालू आहे, मे, जून एंडला किंवा जुलैमध्ये बऱ्यापैकी माल निघेल. हा, चालू होईल. आणि तो जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये जर दर मागच्या वर्षासारखे जर मिळाले तर 15-20 लाख रुपये, 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न ह्या पिकामध्ये घेणारे शेकडो शेतकरी आहेत, भरपूर शेतकरी आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला आज बरेचसे शेतकरी ते दाखवणार आहेत. तर पेरूला नावं ठेवण्यापेक्षा पेरूच्या अडचणी कशा सॉल्व्ह करता येतील हा माझा प्रयत्न मित्रांनो, आणि ते तुम्हाला लाईव्ह कसं दाखवता येईल त्यासाठी आजचे व्हिडिओ आपण बनवतोय. या थोडं प्लॉट बघू आपण. ही जी जमीन आहे ना, अशा जमिनीत बरं का महेश भाऊ, हे जे काम यांनी आता केलेलं आहे म्हणजे फ्लड इरिगेशन, डाळिंब असू द्या, पेरू असू द्या, कंपल्सरी इव्हन केळीसुद्धा फ्लड इरिगेशन झालं तर काय सेटिंग आहे. हे सेटिंग आहे का काय? सेटिंग आता ही जर सेटिंग आपण बघितली अगदी बुडाला सेटिंग आहे आणि सेटिंग पण इतकी जबरदस्त आहे ती. फक्त याच्यामध्ये आता थिनिंग अजून कन्सेप्ट करायचं आज उद्याच. हा, हे थिनिंग हे फळ आहे ना इथलं आता निघायला पाहिजे, आज उद्याच चालू आहे. जिथे 3-4 सेटिंग आहे ना, आता हे इथलं हे जर काढून टाकलं काढून टाकायचं म्हणजे 11 महिन्यामध्ये तुम्हाला पहिलं उत्पन्न मिळतंय. आज 15-16 महिन्यामध्ये म्हणजे 20 महिन्याच्या आत 2 उत्पन्न मिळत आहेत ना. आणि खर्च नाही पाहिजे तेवढा, म्हणजे जेवढं उत्पन्न आहे त्या पटीत त्याचा, जसं द्राक्ष आणि डाळिंबाला खूप इन्व्हेस्टमेंट आहे तशी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. बेड कन्सेप्ट जो आहे ना, मला हा खूप छान पडला. बेड तुम्ही खूप उंच केलेला आहे. उंच म्हणजे हे खत आहे, सगळं खत. हो नाही तेच ना, म्हणजे नॅचरली तो बेडला सपोर्ट होऊन गेला. आता काय काय भरलं इथे? आपलं शेणखत आहे, पूर्ण शेणखत आणि खड्डा करून आपलं ते वर खत मटेरियल टाकलेलं आहे. आता वर खतात काय काय दिलंय? तर यांना बेसळ डोस मध्ये पाटील बायोटेकचं मायक्रोडील किट टाकलेलं आहे. 25 किलोच्या एनपीकेच्या कॉन्सोच्या सल्फर दिलेला आहे रिलीजर मधलं. परत ह्युमॉल जे बकेट आहेत, रेड बकेट 10 किलोच्या 2 दिलेल्या आहेत. बाकीचं डीएपी आहे, अमोनियम सल्फेट कोण शक्यतो जास्त वापरत नाही पण आपण दिलेलं आहे 1 बॅग. पोटॅश दिलेलं आहे पावडर फॉर्म मधलं. असं बऱ्यापैकी निंबोळी वगैरे टाकून पूर्ण डोस झालेला आहे. आणि हे सर्व उन्हाळ्यामध्ये येणार होतं त्यामुळे सिलिकॉन पण दिलं गेलेलं आहे. ठीक आहे.
आता यांना फक्त आताची पुढची ड्रिंचिंग द्याल ना, भिजून NPK कॉन्सो आणि व्हॅमेझोनची ती एक ड्रिंचिंग आता, कारण जमीन ओली केलेली आहे, आता रूट झोन पूर्ण मॅच झालेला असेल खाली, आणि अशा वेळेस जर ते गेलं तर मग एकदम बॅक्टेरिया जोरात ऍक्टिव्ह राहतील. सर यांना पाठीमागचा डोस आपण नेमॅटोगार्ड ट्रायकोडर्मा दिलेला आहे. ओके, ठीक आहे. आता या शेतकऱ्यांना म्हणजे प्रोडक्टची माहिती सांगता येत नाही, पण त्यांना माहिती आहे ना, नसते ना ते. त्यांचा ब्लाइंड फेथ आहे. एवढं शक्यच नाही ना, समज देणार तर कसं येणार. बरोबर. खूप सुंदर प्लॉट आहे, पण एक्सलंट. म्हणजे फक्त तुम्हाला पुढच्या वर्षी एक झाड काढावंच लागेल, जास्तीत जास्त एक बार, मला असं वाटतं. कारण पहा हे झाड आहे ना, नॅचरली आता दाबलं जाईल. हे झाड हे स्ट्रॉंग व्हायला लागलं आणि ते झाड दाबलं जाईल. बघूया, तेच डोक्यात आहे आता कसं काय करायचं, ह्यांच्यानुसारच चालायचं. हे म्हणेल तसं. हा पहिला कट इथे आहे, ही दुसरी कटिंग आहे आताची लेटेस्ट. छाटणी करताना शेतकरी मित्रांनो, विशेषतः विदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरू लागवड केलेली आहे, तर साधारणतः तुम्ही बघा, ही जी अंगठ्या साईजची जी काडी आहे, याला जर आपण कट मारला ना, पेरूची छाटणी कशी करायची, तर याला कट मारल्यानंतर बघा 2 फळफांद्या या ठिकाणी आलेल्या आहेत. ही तिसरी सोडून द्या, इथे पण परत ही पेन्सिल साईज काडी, याला 2 फळफांद्या आलेल्या आहेत. ही सुद्धा बघा पेन्सिल साईज काडी आहे, याला ही एक फळफांदी आलेली आणि त्याचे हे 2 फुटवे आहेत परत. म्हणजे ही एकच काडी आहे. इथे परत कट असणार आहे, इथे एक कट आहे, त्याच्यानंतर हा एक कट आहे, हा एक कट आहे, हा जर एक कट आहे. प्रत्येक थंब साईज अंगठ्याच्या साईजच्या काडीला कट मारल्यानंतर त्यानंतर तैवान पिंक ह्या जातीचं जे मेन वैशिष्ट्य आहे की प्रत्येक फांदी फळ घेऊन निघते, आणि त्यामुळे हिला उत्पन्नाची किंवा सेटिंगची अडचण नाही, फक्त विदर्भात थोडंसं टेम्परेचरची अडचण येऊ शकते. त्यामुळे विदर्भातले जे शेतकरी असतील त्यांनी अर्ली कटिंग म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे शक्यतो टाळावी. कारण आत्ताचं जे टेम्परेचर सकाळी 9 वाजता जे इथं जाणवतं आहे, ते विदर्भात तुम्ही उभं राहू शकत नाही. तर तेवढं फक्त काळजी घ्यायची. छान, एक्सलंट. आणि कॅनोपी खूप जास्त आहे, त्यामुळे माल खराब होणार नाही यांचा. टेम्परेचरचं जे आहे सनस्ट्रोक, आता मे हीटचं काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नाही आता संपत आला, हे गार करतोय काय त्याला, आता एवढं नाही गरजच नाही ना, कॅनोपी पूर्ण मॅच होणार आहे, त्यामुळे माल पूर्ण तुमचा सावलीतच राहील. फक्त आता थिनिंग कशी करतात मग लेबरने? लेबरने 3 फळ आहेत, त्यातलं एक सेंटरचं ठेवणार, एक ठेवणार. म्हणजे आमचे व्हिडिओ बघता का पाटील? हो बघतात. हो. अच्छा, मग आता मला तुमच्याकडनं मोठं गिफ्ट मिळालं पाहिजे आज तुमच्या शेतात आलो. हो, काय पाहिजे आम्हाला काय माहिती इतकं मोठं सरप्राईज मिळेल आम्हाला. बर, काय नाव काय तुमचं? मलंग पठाण. मलंग पठाण. पठाण. आसिफ पठाण. ओके. मलंगजी, सगळ्यात पहिले नमस्कार. नमस्ते सर. मी आज सकाळपासून आता 2-3 प्लॉट पेरूचे व्हिजिट केले. अच्छा. तर पेरूमध्ये आपण गेल्या 2-3 वर्षापासून जे काही काम करतोय, वेगळ्या वेगळ्या स्टेजेस लोकांना लाईव्ह दाखवाव्या. फक्त सोलापूर तालुक्यातल्या किंवा पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे मिळावे असं काही रूल आहे का? नाही. मग तुम्हीच लोक पैसे कमवतात. केळीचे दर तुम्हाला, पेरूचे दर तुम्हाला, डाळिंबात पैसे तुम्हाला, शिमला मिरचीत पैसे तुम्हाला, कारखाने तुमच्याकडे, ऊसाचे पैसे तुम्हाला. बाकीचे लोक महाराष्ट्रातले ते हौसे खातर त्यांनी पेरू लावले बातम्या वाचून. तुमच्या सोलापूरच्या शेतकऱ्याला 20 लाख झाले, 25 लाख झाले, पण त्यांना पैसे होईनात ना. मग त्यांना पैसे का नाही होते? तर प्रॅक्टिकल कोणी सांगत नाहीये. तर ते प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलोय. तर सगळ्यात पहिले मला तुम्ही हे सांगा की ही जी बाग आहे आता, जी कटिंग झालेली बाग आहे, ही तुम्ही कधी लागवड केली? 7 म्हणजे 23 एका 23 वर्षी म्हणजे 7व्या महिन्यामध्ये 2023 जुलैला. हो, जुलै महिन्यात 2023 ला. हो, म्हणजे जुलै 2024 आणि आता 2 वर्ष पूर्ण होते. हो, 2 वर्ष या जुलैला. हो, 24 महिन्याची बाग होईल. हो, बरोबर. आतापर्यंत किती बहार झाली? ते पहिला, हा दुसरा. पहिला बहार झाला. हो, म्हणजे 24 महिन्याच्या आत तुमचा पहिला बार होऊन गेला आणि दुसरा बार पण धरला गेला. ते शेळीला म्हणतो ना आपण 2 वर्षात 3 वेळा विते, तसं पेरू हे पीक आहे 2 वर्षात 3दा उत्पन्न देऊ शकतो. ओके, बरं. अंतर किती आहे सगळ्यात महत्वाचं? 2 ओळीत 9.25 आहे आणि हा 5 आहे. 9.25 आणि 5 आहे. शेतकरी मित्रांनो, मी सकाळपासून मी तुम्हाला मागच्या शेतकऱ्याच्या मुलाखतीतही मेन्शन केलं, पेरूमध्ये दर जर मिळवायचा असेल तर छाटणी जी आहे ती साधारणतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल
ह्या महिन्यापर्यंत होऊन जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडं स्पेसिंग जे आहे 2 ओळीतलं अंतर जे आहे ते आपल्याला क्लोज पाहिजे. हे जे 9 आहे हे अजून 8 पाहिजे, म्हणजे अजून क्लोज पाहिजे. हे अंतर तुमचं बरोबर आहे. हे 7 आहे ना, हे 5 आहे. 5 आहे, हे 5 बरोबर आहे. म्हणजे 8x5, 8x6, 7x6, 7x5 जितकं क्लोज स्पेसिंग ठेवाल तेवढं अर्ली छाटणीसाठी योग्य राहील. बरं, आता मागच्या वर्षी म्हणजे टोटल क्षेत्र किती, झाडं किती आहेत? हे 888. 888. हो. पावणे 9x5, 9×5 45. म्हणजे 1 एकरला एक क्षेत्र कमी आहे. हो, कमी आहे. पाऊण एकर आहे. हो. बरोबर. मागच्या वर्षी पाऊण एकरात हा. 888 झाडांमध्ये किती हा. माल निघाला? टोटली 13.5 टन माल गेला. 13,600 आतापर्यंत. आतापर्यंत म्हणजे एकदाच तोडणी केली हो, आपण? एकदाच बहार धरलाय? हो, एकदा 13.5 टन माल गेला. हो. आणि काय भावाने गेला माल? मला 20 रुपयापासून आता 56 रुपयापर्यंत बसला. 56 रुपयापर्यंत बसला. आणि हार्वेस्टिंग कधी संपली होती याची? आता गेल्या महिन्यामध्ये मार्चमध्ये संपली. ओके. 20 रुपयापासून 56 रुपयापर्यंत रुपयापासून म्हणजे बसला. 40ची ॲव्हरेज धरू आपण. हो, 30-40 रुपये ॲव्हरेज. हो. 4-5 लाख रुपये झाले. झाले. ओके. आता तुम्ही वर्षभरामध्ये पाटील बायोटेकचे काय काय प्रॉडक्ट आहेत ज्याचा इथे आपण वापर केला? आता सर महेश सरांनी सगळे जे दिलेले तेच वापरले आपण बायोटेक. आता अच्छा. मी औषध म्हणजे नवीन असल्यामुळे आपण ते नाव एकदम आता लक्षात येणार नाही. सगळे A to Z प्रॉडक्ट हो, पाटील बायोटेकचे आहेत सगळे. total. काय बेनिफिट जाणवला? भरपूर बेनिफिट आहेत, त्याचे फायदे आहेत, त्याचे रिझल्ट पण आहेत. अच्छा. हो. आता पेरूमध्ये 2-3 प्रश्न आहेत शेतकऱ्यांना. एक शक्यतो नवीन, असं समजा की मला पेरूतलं काहीच माहिती नाही. अच्छा. मी नवीन शेतकरी आहे, तर तुम्ही मला काय सल्ला द्याल की काय काय काळजी मी घेतली पाहिजे? मला थोडंसं झाडाजवळून सांगा. आता उदाहरणार्थ छाटणीमध्ये काय काळजी घ्यायला? छाटणीमध्ये खालून छाटणी हे झाली नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होते, खालून छाटणी झाली तर पेरू जरा थोडा लंबू जरा वाटते खालून वाटते, आणि वरून मांडल्यानंतर पेरूला जरा गोला येते आणि थोडीशी ग्लेजिंग, पेरूला जरा फरक आहे. आणि पेरू 500 ग्रॅमच्या पुढे काय मार्केटला जास्त चालत नाही. साईज मिडियमच पाहिजे. 300 म्हणजे किलो 4 पेरू आले पाहिजे. एक मलंगजींचं एक महत्वाचं ऑब्झर्वेशन जे आहे की पेरूची कटिंग करताना जी अंगठ्याच्या आकाराची काडी आहे त्याच्यावरच छाटणी झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा, आता ह्या काडीला त्यांनी कट घेतलाय, ह्या काडीला कट घेतलेला आहे, ह्या काडीला कट घेतलाय, ह्या काडीला कट घेतलाय. जर खूप जास्त खालून कटिंग जर केलं तर एक तर बहार यायला अडचण होईल, नंबर 2 फळाची साईज व्हायला अडचण होईल, नंबर 3 पेरूचं जे फळ आहे ते गोल फळाला डिमांड आहे, लंबाकार फळाला डिमांड नाही. आणि लंबाकार फळ पोसत नाही, असं म्हणतात, मधून पोकळ राहतं. कापल्यानंतर जो गर आला पाहिजे, तर त्याच्यासाठी छाटणी जी आहे, नवीन जे शेतकरी आहेत ज्यांनी मागच्या 1 वर्षात 1.5 वर्षात पेरू लावलाय, त्यांनी कटिंग करताना टॉप लेवलला छाटणी घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे वरच्या लेवलला छाटणी घ्यायचा प्रयत्न करा. खूप खरड, म्हणजे आता काही शेतकरी काय करतील, उदाहरणार्थ इथून कट घेतला, हा कट इथून घेतला, हा कट इथून घेतला, हा कट इथून घेतला, हा कट इथून घेतला. इतकं खरड छाटणी ज्याला आपण म्हणतो, जर खालच्या लेवलला छाटणी झाली तर तिथे अडचण येईल. हा एक महत्वाचा सल्ला झाला. अजून काय मशागत आहे, रानामध्ये थोडं चकाकी पाहिजे, रोगराई येत नाही, बेड चांगले बनवले पाहिजे. पाण्याचं जे व्यवस्थापन आहे, आता तुमचं इथे इनलाईन नाहीये आणि एकच साईडला ड्रीप आहे. आता नॅचरली बघा, ह्या साईडला ओलावा चांगला आहे, त्या साईडला खाली. तरी पण मी जमीन थोडीशी आता असल्यामुळे वरच्या साईडला ड्रीप टाकलेली आहे खाली, जेणेकरून पाणी थोडंसं खाली यावं. म्हणजे डबल लॅटरल आपल्याला टाकावं लागेल. ओके. बरं, अजून रोग आणि किडींमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला त्रास कुठल्या किडीचा किंवा रोगाचा ह्या पिकामध्ये जाणवतो? याच्यामध्ये जरा थोडंसं मिलीबगची एक समस्या. ओके. निमॅटोडचं तर काय अजून बागेमध्ये नाही, आपल्याला सापडलं बी नाही. बरोबर. ट्रायको गार्ड किंवा निमॅटो गार्ड असं जे औषध आहे, निमॅटो गार्ड म्हणून एक औषध तुम्ही कालच आणलंय. तर निमॅटो गार्ड म्हणजे पेरू हे जे पीक आहे मित्रांनो, 2 समस्या पेरूला 5वीला पुजलेल्या आहेत. एक समस्या आहे निमॅटोडची, त्याचं होस्ट प्लांट आहे. दुसरं समस्या आहे मिलीबगची. तर निमॅटोडचा प्रॉब्लेम असा आहे की खूप लास्ट स्टेजला वरती सिम्पटम दिसायला लागतात, पानं जी आहेत ती छोटी व्हायला लागतात, पिवळी व्हायला लागतात. निमॅटोडसाठी तुम्हाला लक्षणं पेरू बागेमध्ये दिसो अथवा न दिसो, साधारणतः दर 2 महिन्याला एकदा निमॅटोगार्ड एकरी 1 ते 2 लिटर जर तुम्ही सोडून घेतलं तर तुम्हाला केमिकल वापरायची गरज पडणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि त्याच्यामध्ये आता डेक्स्टॉज बेस आपण आणलंय, ते जर तुम्ही साधारणतः 500 ग्राम जरी वापरले डेक्स्टॉज बेस, तर तुम्हाला कुठलंच केमिकल निमॅटोडसाठी, डाळिंब बाग असू द्या, पेरू बाग असू द्या, तुम्हाला मिरची असू द्या, हळद असू द्या, अद्रक असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही. आता बेसल डोसमध्ये काय काय भरलंय?
बेसर डोस मध्ये 10-20 आहे, अच्छा, निंबोळे आहे, ओके, तुमची बाटील कॉन्सोजी सगळे वगैरे त्याचे पूर्ण किट आहे ते किट ते घेतलेलं आहे. ओके. आणि नंतर पोटॅश आहे पावडर मध्ये. हा NPK कॉन्सोजी आणि मायक्रोडिल कॉम्बी किट साधारणतः पेरू बागेमध्ये छाटणीनंतर जो बेसल डोस आपण देतो त्याच्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मायक्रोन्यूट्रंट, NPK कॉन्सोजी आणि हॉर्टिकल्चर स्पेशल याचा एक डोस जाणं खूप गरजेचं आहे. मोकळ्या पाण्याचं काय महत्व आहे पेरू बागेमध्ये? मोकळी पाणी तुम्ही साधारणतः कितीदा देतात आणि का देतात? मोकळ्या पाण्याचा फायदा म्हणजे हे टेम्परेचरमुळे जर जमिनीमध्ये थोडं गारवा गारवा निर्माण असावा, राहतो. गारवा. आपल्याला काय तशी वेळ आली नाही पहिल्यांदा, म्हणजे उन्हाळ्यात आता फर्स्ट टाइमच म्हणजे हे 2 महिने सापडले. बरोबर. इथून पुढच्या भविष्याच्या काळामध्ये ते त्याचं साधारणतः दोन्ही बाजूला ही जी 1 फुटाचा चर हा सरी तयार केली, या सरीमुळे ह्या सरीत एक पाणी, त्या सरीत एक पाणी, तिकडे एक पाणी जर दिलं तर हा जो बेड आहे हा असा इकडनंही ओला होईल, तिकडनंही ओला होईल. याच्यामुळे रूट झोन खूप चांगला तयार होईल आणि बागेमध्ये टेम्परेचर कमी होईल. टेम्परेचर मेंटेन व्हायला खूप मदत होईल. तर उन्हाळ्यामध्ये 2-3 गोष्टी ह्यांच्या बागेमध्ये पाहिल्यानंतर मला प्रकर्षाने जाणवतात. एक की छाटणी ही वरच्या लेवलला झाली पाहिजे, खूप खाली खरड छाटणी व्हायला नको. नंबर 2 डबल लॅटरल पाहिजे. नंबर 3 मोकळं पाणी देण्याची व्यवस्था. जर तुमची बाग मार्च, एप्रिल, मे मध्ये कटिंग होत असेल तर मोकळं पाणी देण्याची व्यवस्था नक्की करा. आणि नंबर 3 अर्ली छाटणी जेही लोक घेतात यांच्या बागेमध्ये क्लोज स्पेसिंग, म्हणजे तुम्ही नवीन लागवड करणार असाल तर 8 फुटाच्या पुढे जाऊच नका. 8x5, 8x6 या अंतरावरच पेरू बागेची लागवड करा. ओके मलंगजी, धन्यवाद. धन्यवाद सर. त्याची थिकनेस खायला गोड किती बघा पेरू. चॅलेंजेस नाही. हा पेरू चालू झाल्यापासून त्यात कोणच खाय नाही आमचा पेरू. तो रोप कुठून घेतलंय? कलकत्त्यावर मागवत होते. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुद्दामून आधी म्हणजे पहिल्यांदा रेड डायमंड हा पेरू ज्याचा जो गर आहे तो खरोखर थोडा डार्क आहे. टेस्ट अफलातून आहे, म्हणजे टेस्टला चॅलेंजेस नाही. याची जी टेस्ट आहे पेरूमध्ये आता जेवढ्या व्हरायटीज आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा बेस्ट टेस्ट कुठलीच राहू शकत नाही. माझ्यासोबत आता निमगाव केतकीचे निमगाव केतकी तुमचं नाव? दत्तात्रय बरड. दत्तात्रय बरड दत्तात्रय जे आहेत आणि त्यांच्या जम्बो पेरू तुम्ही म्हणा किंवा रेड डायमंड म्हणा किंवा जार्वी रेड म्हणा, ही जी व्हरायटी आहे त्या प्लॉटमध्ये आपण आहोत. बरोबर साहेब, मला एक सांगा, साधारणतः ह्या पेरूची लागवड तारीख काय? 7 मार्च 2024. 7 मार्च 2024. म्हणजे आता 1 वर्ष कंप्लीट झालं. 1 वर्ष कंप्लीट होऊन 1 महिना म्हणजे 13 महिने झाले. 13 महिन्यात तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग झाला बऱ्यापैकी. किती झाडं लावली टोटल? 496 आहेत. 500 झाड आहेत थोडक्यात. 500 झाड आहेत. आणि अंतर साधारणतः 8x9 आहे. ऑलरेडी पहिलं द्राक्ष स्टेजिंग होतं. अच्छा, त्याला द्राक्ष काढली आणि पेरू लावलाय. 9 वर झाडे आणि प्लांट टू प्लांट 9 आहे आणि हे 8 आहे. ओळीतलं अंतर 8 आहे. ओके, म्हणजे 9-8-72 म्हणजे एकरात आपले झाड फारच कमी 550-600 बसतात एकर. नाही बसत. 9-8 जर अंतर असेल तर 72 स्क्वेअर फूट आणि 742. हा बरोबर. म्हणजे हे तुमचे एका एकरात आता झाडं बसली 550. हे अंतर 10 फूट पाहिजे तरी मी कमी केलंय. त्यांचं म्हणणं काय, ओलांडा पद्धत करायचं. हा ओलांडाच पाहिजे याला. हिथं कट केल्यानंतर हिथं जो मध्ये ब्रँचेस फुटतील त्याला माल लागत जाईल. हिथं आणि ह्याला ब्रँचेस पकडायचे. तिथं ब्रँचेस पकडल्यात आपल्याला. हे आता ही कटी छाटणी होणार मार्चच्या साधारणतः मे जून मध्ये. मला एक सांगा, आता सगळ्यात आधी साधारणतः आता 550 झाडं आहेत. या 550 झाडांमध्ये तुमचा आत्ता पहिला माल निघाला 13 महिन्यात. हार्वेस्टिंग ऑलमोस्ट आता संपायला आहे. 1 महिन्यापूर्वी माल गेला माझा. किती माल निघाला? 3 ते 4 टन तुटून गेला सुरुवातीला. म्हणजे आपला ट्रायल म्हणून फॉर्म लावला होता. त्याला फवारणी वगैरे काही जास्त घेतली नव्हती. सहज त्यात कांद्याची लागण केली पलीकडे. स्पेअर होते जागा झाडावर. किती टन माल गेला? 4 ते 5 टन गेला. 550 झाडांमध्ये. बरं, 550 झाडांमध्ये 4 ते 5 टन माल गेला. रेट काय मिळाला? 80, 90, 100. आता काय लेटेस्ट रेट? आता 100-120 रेट. लोएस्ट रेट 80 रुपये मिळाला. हो, लोएस्ट रेट. आणि हायएस्ट रेट 100-120. आता सध्या तो चालू आहे आपला 80-90 पर्यंत गेला. म्हणजे 80-90 याचा लोएस्ट रेट आहे असं धरायला हरकत नाही, है ना? आता जो तुम्ही म्हणजे 14 महिन्याचा हा प्लॉट आहे, तर छाटणी कधी केली होती याची तुम्ही?
छाटणी केलीच नाही अजून. डायरेक्ट जसा आला तसा धरला. ठेवतो काय ओलांडे पद्धत कुठेच म्हणजे खालची कट फक्त दिसत नाही. इथं कड खाली जी असेल ते कट देऊन घेतला होता थोडा परत. आता ही छटणी परत या ठिकाणी होणार 5 डोळ्यावरती. बरोबर. म्हणजे हा प्लॉट जो आहे हा लागवड केल्यानंतर साधारणतः 13 महिन्यात जे सेटिंग नॅचरल पद्धतीने झालं ते नॅचरल पद्धतीने आहे. सगळ्यात मेन जे इथे मला आपल्याला दाखवायचं, आता 2 प्रश्न इथे उपस्थित होतात. पहिला प्रश्न, त्यांच्याकडे समोरच तैवान पिंक पण व्हरायटी आहे आणि आता आपण ह्या रेड डायमंड मध्ये उभे आहोत. आता या 2 व्हरायटींचं जर तुलना केली तर म्हणजे काय तुम्हाला ती काही कुठली बेस्ट व्हरायटी? रेड डायमंड इज बेस्ट. अच्छा, फक्त रेटमुळे आणि त्याची टेस्ट खाण्यासाठी. पण आपल्याला टेस्टची काय मार्केटिंग पण खूप चांगलं आहे. म्हणजे मार्केटिंग खूप चांगलं आहे आणि रेट डबल आहे जवळपास. आता जर याला 40 डबल रेट आहे. ज्यावेळेस सगळ्यात लोएस्ट रेट होतात, ज्यावेळेस 20-25 रुपये पेरू येतो त्यावेळेस त्याचे 35-40 रुपये रेट राहतात. याला सगळ्यात लोएस्ट रेट असेल तेव्हा म्हणजे जेव्हा तैवान पिंकला लोएस्ट 15 ते 20 रुपये रेट भेटतो त्यावेळेस 40, 45, 50 रुपये चालू. म्हणजे याला लोएस्ट रेट हा अगदी मंदीच्या काळात 40 ते 50 रुपये आणि आता साधारणतः 90 रुपये याचा लोएस्ट रेट आहे. सेटिंगला तुम्हाला काय अडचण वाटली? काहीच नाही. आता याची सेटिंग जी आहे ती नॅचरल पद्धतीने झाली. पण तुम्ही जर एप्रिल मे मध्ये म्हणजे जार्वी रेड ज्यांनी प्रोड्यूस केली ना, मी त्यांची स्वतः भेट घेतली, तर ग्राफ्टिंग केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे 35 डिग्रीच्या वर याला सेटिंगला थोडीशी अडचण येते. आता सध्याचं टेम्परेचर किती? आता तर 40च्या वर टेम्परेचर आहे. तरी तुम्हाला काय वाटतं याला फोमिंग नाही, काय नाही, काय सुद्धा नाही? नॅचरल हे नॅचरल आहे. पण जेव्हा तुम्ही हे कटिंग धरल त्यावेळेस प्रॉब्लेम काय येतो का? त्याच्यामुळे आपण मार्च मे जून मध्ये छटणी घेणार. येस, करेक्ट. म्हणजे ह्या व्हरायटीमध्ये फक्त काळजी आपल्याला एक घ्यायची की साधारणतः तुम्हाला मे जून मध्ये जेव्हा टेम्परेचर डाऊन व्हायला लागेल त्यावेळेस जर आपण कटिंग केलं तर जास्त फायदेशीर राहील. दुसरं, नॉर्मल आता तैवान पिंक मध्ये आपण रेग्युलर पद्धतीने आपण गेलो, इथे थोडंसं आपण याला मंडप किंवा सपोर्ट देतो, ओलांडे करतोय. आता याच्यामध्ये काय बेनिफिट होतोय तो जरा मला तुम्हाला समजून सांगायचं. मला याच्यातलं काहीच माहित नाही, तर तुम्हाला काय बेनिफिट जाणवतो ह्या पद्धतीमध्ये? आता इथे काय केलंय आपण, हा स्टेम आहे आणि याला बांबूच्या साहाय्याने मेन स्टेमला सपोर्ट दिलाय आणि 3 तार आहेत साधारण जमिनीपासून 2 फुटावर एक, परत 5 फुटावर, 4 ते 5 फुटावर एक आणि 6 फुटावर एक, म्हणजे 2-2 फुटाच्या गॅपवर 3 तार आहेत. आता हा जो मेन स्टेम आहे आणि त्याच्यानंतर ज्या ब्रांचेस आहेत, हा खालची ब्रांच आहे, ही ह्या ताराला एक सपोर्ट दिलाय, एक इकडे सपोर्ट दिला आणि हे ओलांडे तिकडे पसरवलेत. ही परत हा ओलांडा इकडे पसरवलाय, हा ओलांडा इकडे पसरवलाय. असं केल्यावर ह्या व्हरायटीसाठी विशेषतः काय बेनिफिट जाणवतो? जी काढ आहे ना त्याला सूर्यप्रकाश जास्त भेटतो, त्यामुळे सेटिंगला त्रास होत नाही. सेटिंगला त्रास होत नाही, बरोबर. फूट निघते, जी हे फूट जी ह्याला निघते, आता ह्या ठिकाणी फूट निघते कुठे कुठे, त्यातून माल निघतोय बऱ्यापैकी बाहेर. बरोबर. आणि याची जी स्टेम आहे ना, म्हणजे याची जी फळफांदी आहे, ही जी फळफांदी हिला आहे ना लांबी खूप आहे. हो, लांबी खूप, पानाची साईज खूप मोठी. त्यांचं म्हणणं काय आहे जाणकारांचं, तुम्ही एक साधारणतः 1 ते 1.5 फुटावरती शांटा मारत चला. अच्छा. म्हणजे हा शांटा इथं मारला की इथं तुम्हाला ब्रँचेस पडते, त्यावेळेस तुम्हाला निघून काढे बाहेर पडणार. बरोबर. ज्यावेळेस 2-3 ब्रँचेस निघतील त्यावेळेस 1-2-3 पेरू 100% लागणार. जी पेन्सिल साईज काडी तुम्ही कट कराल तिथून 2 ब्रँचेस तर पेरूला नॉर्मली मिळतातच आणि त्या दोन्ही ब्रँचेसवर सेटिंग होईल. पण एक जो मला या ठिकाणी प्रत्यक्ष फरक दिसतोय, तर ही याची लीफ साईज खूप मोठी आहे. हो. आणि ही जी काडीची लेंथ आहे, म्हणजे त्याची काईकवाडीची ग्रोथ पण जास्त आहे. आता जेव्हा तुम्ही समजा इथे जरी कट घेतला, नंतर छटणी आपली 5 डोळ्यावरती होणार. बरोबर. आता तुम्ही इथे जेव्हा कट घ्याल 3 ते 4 काढायचे, डबल ब्रँचेस तयार होणार. करेक्ट आहे. इथे कट घेतल्यानंतर याला 2 ब्रँचेस जेव्हा तयार होतील, हे डायरेक्ट खाली लोळेल, तर तो एक सपोर्ट याला राहील किंवा वरती. म्हणजे याचा एक मोठा बेनिफिट शेतकरी मित्रांनो जो इथे दिसतोय ह्या व्हरायटीला, स्पेशली रेड डायमंडला, की याची सेटिंग जी आहे ती सेटिंग जर ह्या पद्धतीने तार मंडप जर केला तर फार चांगली सक्सेस रेट चांगला आहे. सक्सेस रेट खूप चांगला आहे. या व्हरायटीचे सगळे प्लस पॉइंट असे आहेत की एक तर रेट बेस्ट आहे, क्वालिटी अप्रतिम आहे, टेस्ट बेस्ट आहे. पण जी सेटिंगची अडचण आहे ती जर दूर करायची असेल तर ओलांडा पद्धत, म्हणजे प्रत्येक फांदीला आपल्याला सपोर्ट जर दिला गेला तर या ठिकाणी आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं. बाकी स्पेसिंग 9x5 जरी तुम्ही इथे गेले किंवा 8x6 जरी तुम्ही गेले तरी काही हरकत नाहीये. इथे थोडंसं अंतर जास्त आहे. फक्त एक डिफरन्स फार महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. याचं रोप तुम्ही किती रुपयाला घेतलं होतं? 120 रुपयापर्यंत. 120 रुपये. आता साधारणतः 150 ते 200 रुपये दर आहे या रोपाचा. आता कोणी किती रुपयाला विकतं, किती प्युअर देतं माहित नाही, पण एक साधारणतः 150-200 रुपये, 150 रुपये जरी तुम्ही पकडले आणि 1000 रुपये जर लागवडीचं नियोजन केलं
तर 1.5 लाख रुपये खर्च होतो. तैवान पिंकचा जर तुम्ही 1000 रुपये लागवडीचा विचार केला तर साधारणतः 25,000 रुपये खर्च होतो. जो शेतकरी पेरूमध्ये नवीन आहे, पेरूची कुठली जात लावावी असा प्रश्न जर तुमच्या समोर पडला तर नवीन शेतकऱ्यांनी डोळे झाकून तैवान पिंककडे जावं. पण ज्याच्याकडे 2-3 वर्षाचा अनुभव आहे, थोडंसं भांडवल आहे, अशा शेतकऱ्याने प्रायोगिक तत्वावर 1 एकर अर्धा एकर पासून रेड डायमंडला सुरुवात करावी. कारण की याचा बेसिक खर्च खूप जास्त आहे. अगदी रोपाचाच खर्च काढला आपण तरी 1-1.5 लाख रुपये, त्याचं 1-1.5 लाख रुपयामध्ये एक पूर्ण पीक निघतं, पहिला बहार निघतो. याच्यामध्ये मात्र बेसिक खर्चच 1-1.5 लाख रुपये, परत फोम बॅगिंग तो खर्च पकडला तर 3-4 लाख रुपये पहिला खर्च येईल. तर पेरूची कुठली व्हरायटी लावायची असं जर तुम्ही म्हणाल तर नवीन शेतकऱ्याने तैवान पिंक लावा, ज्याचा अनुभव आहे त्याने रेड डायमंड लावा असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता आमचे काही प्रॉडक्ट वापरले का या प्लॉटमध्ये? महेश साहेबांनी मायक्रोन्यूट्रन वापरलंय. अच्छा, ऑक्सिजन आणलंय, एनपीके तुमच्याकडे वगैरे. एनपीके आता द्यायचं. याचं जे लेदर आहे ना ते लेदर पण सॉफ्ट आहे खायला आणि विदाउट फोमचं एवढं सॉफ्ट आहे. फोम बॅग लावल्यावर तर फोम होत आहे. आता फोम सगळा म्हणजे माल सगळा कटिंग होऊन गेलेला आहे. नंतर थोडं राहिलं. आता कटिंग कधी घेणार तुम्ही याची? जून मध्ये 15 मे 25 ते 15 मे असं. हा जो स्टम्पचा जो हे ना स्पीड जो आहे ना हा खूप जास्त आहे. आता तुम्ही इथे जरी कट मारला तर याला जेव्हा 2 ब्रांचेस येतील हा डायरेक्ट खाली टेकेल. याला हे नाही काय म्हणतो आपण त्याला स्वतःला सांभाळण्याची त्याची कॅपॅसिटी नाहीये. जर खालून कट घेतला असता तर थोडासा स्टेम बनला असता. पण मग हे छान आहे. याची जास्त डीप कटिंग करण्याच्या नादी लागू नका, टॉप कटिंगच याला घ्या. टॉप कटिंग. हा, आता बिना कटिंगचं हे सेटिंग चालूच आहे. हो, असं उन्हाळ्यात पण सेटिंग चांगलं होतं. पण चांगली व्हरायटी, टेस्ट वाईज आणि यील्ड वाईज खूप छान व्हरायटी. प्रोडक्ट. अच्छा, बसा. मला पेरूतलं काहीच माहित नाहीये आणि पेरूची माहिती लोकांना मिळावी याच्यासाठी मी महेश भाऊ तुमचं सावलेली आहे त्याच्यासाठी मी ॲक्च्युली आलो आहे की बाबा आपल्याला म्हणजे पेरूचं सगळं कशी माहिती देता येईल. काय सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी पैसे कमवून राहिले पेरूमध्ये. आमचे जळगावचे लोक नुसतं केळी करून परेशान वैतागले. ते म्हणतात काहीतरी वेगळं सांगा. तुमचं नाव काय? सचिन देवकर. सचिन देवकर. हां, बरं. सचिन भाऊ, माझं नाव अमोल पाटील आहे. आता हा जो प्लॉट आपण बघतोय हा कधी लागवड केली तुम्ही? ह्याला आता 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, म्हणजे नोव्हेंबर मध्ये केलेली. नोव्हेंबर 2023 का 24? 23 ला. म्हणजे नोव्हेंबर 24 आणि त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 14-15 महिने 15-16 महिने 16 महिने झाले बरोबर. बरं. ही लागवडीचं अंतर किती घेतलं आपण? हे 7x5 आहे. 7x5 सगळ्यात बेस्ट अंतर आहे. मग 16 महिने त्याचा एक बार निघून गेला. पहिला 1 वर्षाच्या आतच गेला बाहेर. 12 महिन्याच्या आतच आणि प्लस परत आता धरलेला आहे. अच्छा, 12 महिन्याच्या आत किती झाड टोटल? हे 2400 होती पण पोल्ट्रीसाठी थोडीशी काढली 500-600. आता 1700-1800 आहेत. 2400 मध्ये पहिला बार पूर्ण निघाला. हा, पहिला. तो किती निघाला? त्याच्यात पहिल्या बहाराला एक 24-25 टन माल गेला त्याच्यात. अरे वा, गुड. आणि काय भाव मिळाले? भाव 32 रुपयापासून ते 54 रुपयापर्यंत. सरासरी 40 रुपये मिळाला. आणि टोटल माल किती टन गेला? 25 टन. 10 लाख रुपये झाले की म्हणजे. हा, म्हणजे 12 महिन्याच्या आत तुमचा झालेला सगळा खर्च जाऊन वर प्रॉफिट शिल्लक राहिला. खर्च किती 1.5 लाख रुपये, 2 लाखाच्या आसपास गेला. खर्च गेला असेल. 70,000 फोम बसला होता. 75,000 बरोबर. त्याचेच जवळपास 1-1.5 लाख रुपये झाले फोमचे. आणि दुसरा खर्च 1-1.5 लाख रुपये, रोपांचा खर्च, ड्रिपचा खर्च. हा, पहिल्यापासून केला तर 1-2-2.5 लाखापर्यंत. सगळा खर्च 3 लाख रुपये मॅक्झिमम. मग तरी 7 लाख रुपये प्रॉफिट आपल्याला राहिला. काय तुम्हाला याच्यामध्ये धोके म्हणजे आतापर्यंत हे मला जरा झाला रिस्क काय? नाही, काय रिस्कचा काय विषय नाही. सेटिंग बी होते, छाटले की फुटवा झालं की सेटिंग बी होते. नाही, डाळिंबीपेक्षा तर भारी. डाळिंबीपेक्षा तर भारी. ह्याच्यात पहिलं डाळिंबच होतं. ते बघा, फळपिकांमध्ये शेतकरी जे फळपीक लावतो, आता उदाहरणार्थ आमच्याकडे काय केळी लावतात, नंतर आता नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, तुमचा हा जिल्हा डाळिंब लावतात. फळपिकांमध्ये पपई लावतात. त्याच्यानंतर आता हे पेरू एक पीक आहे, द्राक्ष एक पीक आहे. या सगळ्या पिकांचा विचार केला हे एकच पीक असं आहे लय भारी. कारण आता पंढरपूरला आमची शेती, तिथं पण 10-12 एकर द्राक्ष होते. पावसाचं वातावरण चेंज झालं की त्याचा सगळा राडा फोम लावलं की पैसे आलंच म्हणायचं आपल्या हातात. भले ते किती नाही काही का ना, पण ते फिक्स पैसे. 75,000 फोम लावले की तो लगेच हिशोब करतो. 200 ग्रामचं जरी फळ असलं
तरी माझा 15 आणि टन साहेबांना माहिती आहे आपली साईज किती झाली होती. 550-600 ग्रॅमनी त्याच्या व्यवहार त्या मापातच करत होतो. 500 ते 550 400 प्लस सगळा माल होता. बरोबर. मग याच्यात तुम्हाला आता ह्या 16 महिन्यामध्ये अशी काही रिस्क वाटली नाही की याच्याने पाऊस आला किंवा हा रोग आला किंवा ही कीड आली? फक्त मिलीबगचाच आहे. फक्त फोम लावूस तर फवारणी घेतोय आपण आणि फोम लावायच्या अगोदर बी फवारणी घेऊन लगेच फोम लावतो. त्याच्यामुळे मिलीबगचा बी काय म्हणजे मी एक थोडीशी समस्या मिलीबग आणि निमॅटोड बस दोनच गोष्टी. आमचे पाटील बायोटेकची काही उत्पादनं वापरलीत का? ही निमोटेडचं सोडलंय ना निमॅटोगार्ड अजून बी तिथंच असेल. काल का परवा सोडले. तुमचे पाटील बायोटेकचे असतात साहेब देतात तीच यूज करतो. ती तर एकच नंबर आहे. ती तर फॉर्म लावायच्या अगोदर ह्यांचंच होतं का ती तर काय ते जीवन सुद्धा देत नव्हतं 2 दिवस एवढं कडू लागायचं. पण ते एक नंबर रिझल्ट बरं का साहेब. फॉर्म लावायच्या अगोदर ही सेटिंग ह्या मापात झालं का ना फवारणी घेतली आणि मग म्हणजे आता शेतकऱ्यांनी एवढ्या 25 टनामध्ये 100 किलो सुद्धा माझा माल मिलीबगचा निघला ना. 25 टनामध्ये 100 सुद्धा लय म्हणतोय मी. आपण 5-6 टन माल जायचा. 5-6 टनात फक्त 5-6 किलो बळच गावायची. म्हणजे आता ह्या पिकामध्ये असं म्हणता येईल की हे म्हणजे काय म्हणतात कोंबड्या पाळल्यासारखंच आहे की देशी कोंबड्या उकिड्यावर चरुण्या आणि त्यांनी संध्याकाळी अंड द्या वाटलं तेव्हा कापून का काय की नाही. लो टेन्शन नाही काय रिस्क नाही. आता डाळिंबीपेक्षा तर डाळिंबीला तेल काही माल सगळ्याच पिकांना रिस्क आहे. केळीची झाडं आडवी पडतील, पपईमध्ये व्हायरस येईल, द्राक्षामध्ये कूज होईल किंवा डावणी येईल, डाळिंबात तेल येईल, सगळ्याच पिकांना अडचण. काय नाही विषय. मग आता सपोज उद्या रेट जरी डाऊन झाला, आज तुम्हाला पहिल्या वर्षी जवळपास 20 टन माल या ठिकाणी निघाला. आता नॅचरली दुसरं वर्ष तर थोडा मालाचा पर्सेंटेज अजून 30-35 टनाचं नियोजन आहे. 30 टनाला 25-30 रुपये जरी दर मिळाला तर 9-10 लाख रुपये आरामशीर होतात. त्याला फार खर्च नाही. खर्चाचा विषय. हे 7x5 अंतर आहे ना? 7x5. ओके. अजून पेरूचा हा एकच प्लॉट आहे का? अजून एक आहे की तिकडे लावलेत की तिकडे 7-5 वर लावले आम्ही. 7-5 वर लावले. ते आता लावले का याच्या आधी? नाही आता ती एवढी आहेत. लहान आहे. किती दिवस झालं? 2-3 तुमच्याकडे आता शेतीमध्ये कुठली पिकं आहेत? माझं तर आता सगळं पेरूच आहे. माझं पपई पण होता आपल्याकडे. पेरूच आहे. पेरू आणि डाळिंब. डाळिंब एकाच दिवशी चटणी केलेली आम्ही दोघांनी. अच्छा. आणि ते बी साहेब तुमचं पाटील पेरू आणि डाळिंबात काय परवडतं मला सांगा की जरा. जळगाववरून आलो मी शिकायला, द्या की माहिती. दोन्ही पण आताच लावलेलं आहे. तसं पेरूच परवडतो ना. डाळिंब किती वर्षापासून? डाळिंब आता लावलेलं आहे. ह्याच्या अगोदर साहेब ही पेरू लावायच्या अगोदर डाळिंब होतं. 8-9 वर्ष आपण डाळिंब काय ऐश्वर्या राय डाळिंब म्हणजे बस नखरेच लय तिथे. पण हे विचार आपला अगदी गरीब माऊली सारखं काहीच त्याला टेन्शन नाही. म्हणजे भविष्यामध्ये जर लोकांना जो रेटचा एक प्रश्न आहे लोकांचा की बाबा लागवडी वाढल्या तर दर कमी होतील. दर कमी ह्याचा थोडा दर रुपये कमी राहू द्या 10 रुपये पण ह्याचा माल निघला तर डाळिंबात कसं माल कमी निघतोय दर आहे पण माल नाही. ह्याच्यात दर कमी राहू द्या पण एव्हरेज निघतंय भरपूर आहे. बरोबर. सगळ्यात मेन की आणि रफ अँड टफ शेतकऱ्याला म्हणजे काय बघितलं नाही बघितलं तरी चालू शकतं. हे असं काम आहे. जे काम आज करायचं आहे ते उद्या केलं तरी चालतं, परवा केलं तरी चालतं, नाही करायचं आठवडाभर तरी काय अडचण तरी काय होत नाही. म्हणजे त्या दृष्टीने ह्या पिकाकडे शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. मग आता तुमचं हळूहळू क्षेत्र वाढतंय याच्यामध्ये. खालची केळी पण तुमचीच आहे? आता आपली केळी होती ती केळी गेली. आता ही ह्याचीच आहे केळी. अच्छा. केळी काढूनच ती लावलेलं आहे. आता याची छाटणी कधी केली? फेब्रुवारी 20 फेब्रुवारीला केली. 18 का 20 फेब्रुवारी केली. आता तुमचं आहे 15 मार्च. जवळपास आता 1 महिना होईल. सेटिंग बी चालू झालं हे का आता भरपूर इथे तर प्रत्येक फांदीला माल आहे. याला माल येण्याची, फूल येण्याची, फळ लागण्याची काहीच अडचण नाही. त्याला ती अडचण काय मधून पण साहेब म्हणलं भिजवायला मधून पण भिजवून थंड राहण्यासाठी फार गरजेचं. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः सकाळपासून मी 8-10 शेतकऱ्यांना भेटलो आणि याच्या आधी आपण पेरूमध्ये हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला की आता नवीन
जेवढी काही फळपिकं आहेत, डाळिंब असेल, पपई असेल, केळी असेल, द्राक्ष असतील, संत्रा, मोसंबी, सीताफळ, या सगळ्या पिकांमध्ये उज्ज्वल ठरणारं जे पीक आहे ते पेरू पीक आहे. असे असंख्य शेतकरी आहेत की जे म्हणजे यशस्वीपणे ही शेती करतायत. फार डोक्याला ताण नाही आहे. खूप लागवडी होतील आणि दर पडतील हा निगेटिव्ह विचार जर डोक्यातनं काढून टाकला आणि प्रॉपर नियोजन केलं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर कटिंग आपण घेतली, अर्ली कटिंग जर आपण घेतली, जून जुलै ऑगस्ट या पिरियडमध्ये जर आपला माल मार्केटला येत असेल तर 100% हे पीक आपल्याला परवडेल. आणि 30 रुपये दर, 40 रुपये दर जरी मिळाला तरी खूप दर आहे, कारण एकरी 10-15 टनाचा ॲव्हरेज आरामशीर येतं आहे. आणि त्या ॲव्हरेजमध्ये जर 40-45 रुपये किंवा 30 रुपये जरी दर पकडला, 4-5 लाख रुपये होतात, 1-2 लाख रुपये खर्च केला तरी 2-3 लाख रुपये डोक्याला टेन्शन न देता हे पीक देऊ शकतं. आणि जर चांगले रेट मिळाले 50 रुपये 60 रुपये तर 8-8, 10-10 लाख रुपये शेतकरी एकरी याच्यामध्ये कमवत आहेत. पुढच्या सगळ्या मार्गदर्शनासाठी खाली तुम्हाला नंबर मिळेल, त्या नंबरला नक्कीच तुम्ही संपर्क करा. शेतकरी मित्रांनो, नवीन लागवड पेरूची करताना कशा पद्धतीने लागवड झाली पाहिजे आणि अंतर, हे दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी आता देवकर भाऊ यांच्या शेतात आहे. यांचा आपण मोठा प्लॉट पण आत्ताच बघितला. आता या ठिकाणी 2 रोपातलं अंतर हे किती आहे? 4 फूट आहे. काही ठिकाणी 4, काही 5 आहे का? नाही 4च आहे. 4च आहे. हां, झिगझॅग आहे थोडंसं, त्याच्यासमोर नाही घेतलं आहे. बरोबर. 1, 2, 3, 4 आणि 2 ओळीतलं अंतर 7 फूट घेतलं आहे. सकाळपासून आपण जेवढे प्लॉट बघितले, आपण आता मार्च महिन्यामध्ये आहे. पेरूची लागवड शक्यतोवर मार्च एप्रिलमध्ये मी नाही म्हणतो, वेस्टर्न महाराष्ट्र सोडून, पण इकडे टेम्परेचरची तेवढी अडचण जाणवत नाही. आता 12:30 वाजलेत तरीसुद्धा आपल्याला इतकं टेम्परेचर जाणवत नाही जेवढं मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमध्ये जाणवतं. मेन कळीचा मुद्दा असा आहे, पेरू लागवड करताना, म्हणजे आता हे शेत जे आहे ते केळीचं शेत होतं माझ्या मते, बरोबर ना? तर फार काही केळीची मशागत केलेली नाही आहे. बेड आपल्याला पाहिजेच असं काही आग्रह नाही आहे. बेड आपल्याला नंतरही स्टेप बाय स्टेप बेड बनवता येतो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की क्लोज स्पेसिंग, म्हणजे 7x4 किंवा 7x5 किंवा 8x5, 8x6 हे जे अंतर आहेत हे सगळ्यात जास्त योग्य अंतर मला या ठिकाणी जाणवतं. योग्य अंतर यासाठी जाणवतं की सकाळपासून जे 4-5 प्लॉट तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघतायत, तर जिथे जिथे क्लोज स्पेसिंग आहे तिथे अर्ली कटिंगसाठी जास्त बेनिफिशियल होतो. कॅनोपी आपल्याला चांगली मिळते आणि सेटिंग त्या ठिकाणी आपल्याला चांगली मिळते. आता इथे नॉर्मली जी हुंडी लावलेली आहे किंवा जे रोप लावलेलं आहे, साधारणतः पिशवीची किंवा ट्रेची जेवढी हाईट असेल, एक 4 इंच 5 इंच बस तेवढंच, बाकी खाली काही शेणखत वगैरे टाकलंय नाही. जनरल आपण जशा प्रकारे एखादं घरी रोप लावतो त्या पद्धतीने फार आपल्याला नियोजन करून पेरूची लागवड करावी लागेल असं काही आवश्यकता नाही आहे. पुढे मात्र फर्टिगेशन, निमॅटोडसाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये चांगल्या औषधांचं ड्रिंचिंग, वॉटर सोल्युबलचं ड्रिंचिंग, वरती आपल्याला थोडंसं फवारणी, ह्या गोष्टी कराव्या लागतात. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमध्ये काय प्रॉब्लेम होतो, जमीन जर थंड नसेल आणि प्रॉपर ओलावा जर केलेला नसेल तर रोपं मरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे विदर्भात, विशेष करून खानदेश आणि विदर्भामध्ये. आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर जमिनीत ओलावा खूप चांगल्या प्रकारे आधी तयार करून घेतला आहे, जेणेकरून जर रोप लावल्यानंतर आपण पाणी वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर त्या ठिकाणी थोडंसं विल्टिंग आपल्याला जाणवू शकतं. तर जर तुम्ही आत्ता लागवड करणार असाल तर आधी जमीन चांगली गार करून घ्या, म्हणजे भरपूर पाणी आधी देऊन घ्या आणि मग 7x5 किंवा 7x4 किंवा 8x5, 8x6 या अंतरावर लागवड करण्याचा विचार करा. आता इथे 7x4 म्हणजे 7×28, 30 जरी पकडले 1400 झाड, 1400 झाड आहेत. पण हेच अंतर योग्य आहे. पुढे जर म्हणजे 3-4 वर्षानंतर मधलं एक झाड काढून टाकलं तरी चालतं, म्हणजे 7x8 होईल. ते तुमच्या जगाला उभं नाही राहू शकत. तुम्ही लगेच झाड बघाल कुठं आजूबाजूला आहे का. आणि म्हणून इकडे हॉर्टिकल्चर सक्सेस आहे. खानदेश, मराठवाडा इकडे काहीच अडचण नाही ना, इकडे पॉसिबल आहे. मग आता जेव्हा शेतकरी मला विचारतो सर मला पेरू लावायचं, मी त्याला पहिलं विचारतो तालुका सांग, जिल्हा सांग. तो म्हणतो मी परभणीहून बोलतो, मी नागपूरवरनं बोलतो, मी वर्ध्यावरनं बोलतो. तिकडे तर नाहीच, इकडे तरी जमून जातं. आता ही लागवड जमतेच आहे. बळीरामजी नमस्कार, मला बघता का तुम्ही? बघतोय साहेब, व्हिडिओ बघतोय साहेब. अच्छा, बरं बरं. 14-15 एकर वापरतोय तुमचंच पाटील भाई. काय काय? 14-15 एकर वापरतोय. अरे वा वा वा. काय काय वापरताय तुम्ही? सगळं कॅलिनेट, मॅग्नेशियम. अच्छा, सगळे प्रोडक्ट वापरताय? सगळे प्रोडक्ट लिक्विड मध्ये ह्याच्यात. बरं बरं. आता ही बाग कधी लावली? 16/7. 16/7
24ला 24ला 16/7/24ला म्हणजे आता ह्या जुलै महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल. 1 वर्ष पूर्ण होईल. आंतरपीक 16, होतं 7, 8, 9, 10, 11, 12 1, 2, 3, 4 म्हणजे आता 9 महिने झाले की. हो ओके 9 महिन्यामध्ये म्हणजे आता बहार धरलाय. हो. हे अंतर किती आहे? हे 7 फुटाचं 7 आणि हे 7.5 7.5 सगळ्यात योग्य अंतर 7.5 7.5. अंतर तुम्ही बरोबर निवडलंय. आत्ता 9 महिन्याचा प्लॉट आहे. कटिंग कधी घेतली याची? 1-1.5 महिना झाला. 1.5 महिना झाला. हा पहिलाच पेरूचा प्लॉट आहे का अजून पण प्लॉट होता? पहिलाच आहे. पहिलाच आहे. अच्छा मला एक सांगा, तुम्ही पेरू लावायला का तयार झाले, म्हणजे का लावला तुम्ही पेरू? आता उत्पादन चांगलं आहे. आजूबाजूला बघताय आजूबाजूला बघतोय. म्हणजे असं उदाहरण सांगता येईल का तुम्हाला की इथे आमचा कोणी एकाचं एवढं उत्पन्न आलं असं काही? आमच्या बंदराचं चाललं. अच्छा किती? पहिल्या पिकाला निघलं 12-13 टन एकरी. अच्छा हेच अंतर आहे का त्यांचं? हेच अंतर 12-13 टन. आणि काय भाव गेलं? 60 रुपये 55 रुपये. गुड. बरं आता हे क्षेत्र किती आपलं? हे 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. 7-5-35 म्हणजे जवळपास 2000 झाड असेल. 1630. 1630 आहेत. हो 57 गुंठ आहे. 57 गुंठे. हे 7-5-35 जर आपण आत्तापर्यंत साधारणतः 9 महिन्याचा प्लॉट झाला आहे. खर्च किती लागला तुम्हाला, म्हणजे रोपांपासून सगळं सांगा अंदाजे? 1,00,000-1,15 लाख रुपये गेले असतील. 1,00,000-1,15 लाख रुपये गेले असतील. ओके. अजून पुढचे 4-5 महिने साधारणतः फोम वगैरे खतं औषधं लाख रुपये खर्च येईल. 2-2.5 लाख रुपये मोठामोठी खर्च होतो पूर्ण पीक निघेस्तोवर. आता 9 महिने झाले. 6 महिने अजून पुढचे जर पकडले आपण तर 15-16 महिन्यामध्ये पहिला भार पूर्ण निघतोय. याला आता बेसल डोस मध्ये काय काय भरलंय आपण? 10-20 फ्युमिक मॅग्नेशियम वगैरे सगळं बेसल डोस मध्ये, म्हणजे कॉम्बी किट वगैरे ते सगळं दिलेलं आहे. जे काही शेड्यूल प्रमाणे दिले ते सगळं वापरले. शेतकरी मित्रांनो, तुम्ही थोडंसं जर ह्या अँगलने प्लॉट बघितला, 2-3 गोष्टी ह्या प्लॉटमध्ये आपल्याला नमूद करण्यासारख्या आहेत, ज्या मी प्रत्येक मुलाखतीत सांगण्याचा प्रयत्न करतो. डबल लॅटरल एक पहिला, दुसरा बेड एकदम प्रॉपर बनलेला आहे, तिसरं क्लोज स्पेसिंग म्हणजे 7x5 ह्या अंतरामध्ये शक्यतोवर लागवड जर केली तर वर्षभरात किंवा 2 वर्षानंतर, आता लहान आहे म्हणून ठीक, म्हणजे झाड मोठं होईल त्यावेळेस आपल्याला टेम्परेचर कॅनोपी चांगली मिळाल्यामुळे टेम्परेचरपासून पिकाला वाचवता येईल. सेटिंगची ह्या व्हरायटीला मुळात अडचणच नाही आहे. तुम्ही आता सेटिंग जर बघत असाल तर प्रत्येक ब्रँचला म्हणजे त्या ब्रँचच्या ताकदीपेक्षा जास्त कळी या ठिकाणी लागली. आता इथे जवळपास 5 फ्रूट आहे, यातले 2 किंवा 1 फ्रूट जरी असलं तरी चालेल. ह्या एका फांदीला जवळपास इथे 12-13 कळी आहे, यातले 2 किंवा 3 फ्रूट जरी सेट झाले तरी भरपूर आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं 5 कळी आहे, यातली 1च पाहिजे तरी भरपूर आहे. म्हणजे तैवान पिंक ह्या व्हरायटीला फ्लावरिंग किंवा सेटिंग हा प्रॉब्लेमच नाही. म्हणजे कुठल्याही फळपिकामध्ये जो टेम्परेचर किंवा पाऊस यामुळे जी अडचण, ती अडचण नाही आहे. फक्त हाऊस म्हणून हे पीक न करता जे नियोजन आहे, जे शेड्यूलनुसार जे नियोजन दिलं जाईल ते नियोजन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लागवड शक्यतोवर मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने सोडून बाकी वर्षभर लागवड आपण करू शकतो. 7x5 हे अतिशय योग्य अंतर राहील. सुरुवातीच्या पिरियडला तुम्ही एक आंतरपीक कुठलंही 60 दिवसाचं 90 दिवसाचं घेऊ शकतात आणि 12 ते 15 महिन्यामध्ये पहिला बहार आपल्याला यायला या ठिकाणी काहीच अडचण नाही आहे. साधारणतः आत्ता आपण हा जो प्लॉट बघतोय 10 महिन्याचा प्लॉट आहे आणि आता सेटिंग ऑलमोस्ट बऱ्यापैकी फ्लावरिंग स्टेज चालू आहे. 15-20 दिवसात पुढच्या सेटिंगसुद्धा बऱ्यापैकी होईल. 4 ते 5 महिने अजून म्हणजे 15 ते 16 महिन्याचा प्लॉट झाल्यावर याचं हार्वेस्टिंगसुद्धा येईल. तर अतिशय सोपं पीक आहे आणि जेवढी काही फळपिकं आपण घेतोय त्याच्यातलं एक पर्यायी चांगलं पीक आपल्याला हे करता येईल. छान आहे प्लॉट, सुंदर आहे. निमॅटोडपासून फक्त वाचवा. भरपूर वापरले आपण कंपोस्टचे, फार सुंदर रिझल्ट आपल्याला मिळाले आणि ॲव्हरेज काढायला सुद्धा त्याची चांगली मदत मिळाली. प्लॉट अजिबात ट्रेसमध्ये गेला नाही. सगळं एवढं पॅकिंग करून 1.25 लाख पॅकिंग केलं होतं ह्याच्यावरती आपण. अरे बाप, 800 झाडांमध्ये 1.25 लाख फोम. हो, आणि आता सुद्धा 1.25 लाख 1,30,000च्या आसपास, 1.5 लाखाच्या आसपास. छाटणी थोडीशी हार्ड झाली. म्हणजे माल गेल्यानंतर छाटलंच नाही.
त्याच्यामुळं काय झालं, त्याच्यामुळे काडी जाड झाली, वरून गेली. वर काडी गेली, त्यामुळे ती 3 डोळ्यात उडीली. उसाला, केळीला आणि पेरूला फार वर्षापासून हे पाटील बायोटेकचे प्राईम कस्टमर. अरे वा. हो. आता तुम्ही काय काय वापरतायत पाटील बायोटेकचे इथे? काय काय प्रॉडक्ट आतापर्यंत वापरले तुम्ही? ह्याला का? नाही, सगळ्या शेतीमध्ये तुम्ही आता कुठलं प्रॉडक्ट जे आहे पाटील बायोटेकचं ते सतत वापर? जीव लागते का नाही सगळंच वापरतात. यांचं कसं ऑब्जेक्शन नसतं, पण पाटील बायोटेकचे बॉटल कुठली बी असू दे, अच्छा, ती पाहिजे ते एकदम म्हणजे त्याला काय ऑब्जेक्शनच नाही, किती पण द्या. ऊसाला ह्युमिक म्हणलं तरी तुम्ही भरपूर घेणार. तुमचं मायक्रोडिल किट 400, 400, 500, 500 किलो म्हणलं तरी ऊसासाठी आणून अच्छा एकदम आणून ठेवणार ते असं. पाटील बायोटेकचे एकदम प्राईम कस्टमर आहे. मग त्याचे रिझल्ट तुम्हाला शेतामध्ये दिसतात? ह्याला ह्युमल वापरले भरपूर, NPK कॉन्स वापरले, मायक्रोडिल किट वापरले, कंपोस्टचा चांगल्या पद्धतीने बायोग्रीनचा वापर झालाय. 800 झाडांमध्ये तुम्ही किती माल काढला? 23 टन काढला. 23 टन माल काढला. जोक नाही. 23 टन. आणि रिजेक्शन काय झालेलं नाही, रिजेक्शन एक अर्धा 1 टन भर धरायचं. अच्छा. आणि रेट सुद्धा 60 रुपयाचा मिळणं म्हणजे किती पैसे होतात? गाडीला 2-4 टनाला 40-50. 50 रुपये जरी ॲव्हरेज पकडला, 10 लाख रुपये झाले की 13 लाखाच्या खर्च. लाख रुपये, 1.5-2 लाख रुपये फोमचाच खर्च मेजर. फॉर्मचाच खर्च होतोय. फोमचा आणि बाकीचं ह्याला जेवढं लागतंय ना इनपुट, ते एका बाजूला आणि फोम एका बाजूला. फोम त्याच्यापेक्षा जास्त फोम. हो. पण ज्या दिवशी फोम लागतं त्या दिवशीच आपल्याला कळून जातं आपल्याला किती उत्पन्न येणार आहे. हा ह्या पिकातला सगळ्यात मोठा गुण आहे. हा पण ती बसविल्यानंतर त्याला आबादलं तर ती माल निघतोय. नाही तर माल गळतोय. माल साईज घेत नाही, बॉईल होतो. पाहिजे त्या अडचणी होतात. ते तर नियोजन ज्याचं गबाळ काम असेल त्याला तर ती अडचण येणारच आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, लाखभर फोम आहे पण ॲव्हरेज 10 टन आहे. लाखभर फोम लावून 25 टनापर्यंत ॲव्हरेज काढणार हा प्लॉट आहे. बरोबर. ह्याचं न्यूट्रिशन बी तगडं मॅनेजमेंट राहतं. पाटील बायोटेकचा ह्याच्यामध्ये 60 ते 70% हिस्सा आहे ह्याच्यामध्ये, हे डेव्हलप होण्यामध्ये. अशा पद्धतीने हे जेवढे आपल्याकडचे पेरूचे प्लॉट आहेत हे ह्याच बेसवरती की 60 ते 70% पाटील बायोटेकचं आपलं शेड्यूल पूर्ण जातं. हे ठीक आहे. छान मेहनत तुमची आहे आणि यावर्षी तसंच दिसतंय. म्हणजे यावर्षी तुम्हाला पेरूमध्ये सक्सेस चांगला मिळेल. जून, जुलै, ऑगस्ट पेरूला रेट हमखास मिळतो. थोडासा दिवाळीच्या पिरियडलाच तो डाऊन व्हायला